तर मंडळी, सध्या मी आहे माझ्या घरापासून काही किलोमीटरवर असलेल्या एका सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जागी. तुझा गगनाला झुला, तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसली फिकीर तुला. चल अल्लद जाऊ दे, तुझा गगनाला झुला, तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसली फिकीर तुला. टिमटिमत्या ताऱ्याचा, दरवळत्या वाऱ्याचा, साऱ्या उभाऱ्याचा घेण तू बांधून जुळा. बॅग बॅग बॅग. तर सध्या आम्ही उभे आहोत जमिनीपासून काही उंचीवर असलेल्या रेल्वेच्या ब्रिजवर. आता तुम्हाला माहित नसेल की आम्ही इथे कसे पोहोचलो. याचा अर्थ हा होतो की तुम्ही आपला ह्या व्लॉगचा पहिला पार्ट बघितलेला नाही. हा व्लॉगचा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता. तर मग फर्स्ट पार्ट तुम्ही बघितलेला आहे असं समजून मी तुम्हाला आपला इथून पुढचा प्लॅन एक्सप्लेन करतो. तर आपण आता काय करणार आहोत तुम्हाला पुढची आयडिया देतो. आता असं जाणार, मग नंतर आपण त्या डोंगरावर जाणार, तिथं थोडासा नजारा बघणार, जरा फील येणार नेचरचा, आणि नंतर आपला प्लॅन आहे की गाडी घेऊन तसंच हे रस्त्याने पुढे जाऊ. तिकडे थोडेसे जास्त नजारे भारी आहेत. तर आमच्या ठरवल्याप्रमाणे आम्ही पुढच्या डोंगराकडे निघालो. पण ह्या डोंगरावर जाण्यामागचं माझं कारण वेगळंच होतं. दादा आणि वहिनी तर या डोंगरावर येऊन आसपासचे नजारे एन्जॉय करत होते, पण मी या डोंगरापलीकडची जागा बघत होतो. कारण या डोंगरावर फिरून झाल्यानंतर आम्हाला तिकडेच जायचं होतं. मग हा डोंगर फिरून झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आपल्या गाड्या घ्यायच्या आणि ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं, जसं मी ठरवलं होतं. ज्या पायऱ्या चढून आम्ही इथं वर आलो होतो त्याच पायऱ्या उतरत आम्ही खाली चाललो होतो. त्याच वेळी आम्हाला काय दिसलं माहिती? आता तुम्हाला तर हे एवढं क्लिअर दिसत नसेल, पण या किड्याच्या म्हणजेच आळीच्या पूर्ण अंगावरती छोटे छोटे केस होते. तर तुम्हाला जर कुठं अशी आळी दिसली ज्याच्या अंगावर केस होते तर त्याला चुकून सुद्धा हात लावायला जाऊ नका, कारण निसर्गाने हे त्यांना स्वतःच्या रक्षणासाठी दिलेत. आपण जर हात लावला तर आपल्या पूर्ण अंगाला दिवसभर खाज सुटते आणि फोड पण येतात. मग आम्ही या छोट्याशा आपण डेंजर असलेल्या किड्याला इथे सोडून निघालो पुढच्या सफरसाठी. दादा वहिनी पण आपल्या मागच आहेत आणि आपण बी चाललो थोडंसं पुढे. बघा कसलं भारी नजारे आहेत, असं झाडं आंब्याचे ते, आणि इथं पण पाणी आहे. आणि बघू आपण एक छोटासा एक म्हणजे सुंदरसा स्पॉट बघून थांबूया. बघा इथून असं रेल्वेचा बहुधा आहे, रोड पण आहे असं वर. व्हेरी नाईस. प्लॅन आहे की आम्ही तिथं जे दिसतं का पुढे आलेलं, इथं कसं इथं चिखल आहे, पाण्याजवळ जाता येत नाही, तिथं येतं. मग आपण तिथं जाऊ. तर 2-3 जांभळं आहे तिथं, आम्ही एक खाऊन पुढे चालण्याचा आमचा प्लॅन आहे. तर मी पाडतो, माझा नेम थोडासा चांगला आहे, ह्यांना काय येत नाही, वहिनी बिन आपल्या साथ देतील. तर दगड मारून तर आम्हाला काय जांभळं पडली नाहीत, म्हणून मी झाडावर चढलो आणि फटा हलवून जांभळं काढली. कॅमेरा घेऊन बसतात, दादा बुलेटवर चाललाय आणि इट्स गोईंग व्हेरी वेल. आपण वहिनीची शूटिंग पण घेऊ. मोठे जांभळं झाडायचं नाही, आंब्याचे आहे का? जांभळाच आहे. लागलच नाही काय त्याला, जाऊ दे. इथं नाश्त्याला काय भारी भेटते, पुरी भाजी येते, कुठे भेटते का मस्त. बघा आपण किती जवळ आलो पाण्याच्या. इथं पाणी बघू. आपण चॅलेंज लावलं की वहिनीचा एकच टप्पा झालाय, दादा चेले झालेत. हां तेच. वहिनी असं थोडासा असं टाका की असं जरा पॅरलल टू वॉटर टाका. आता ह्यांना बघून मला हे तर समजलं होतं की ह्यांच्याकडून काय पॉसिबल नाही. ह्यांना आपणच दगड पाण्यात फेकून दाखवावं लागतं की कसा टप्प करते. तर दगडाचा सपोर्ट घेऊन मी कॅमेरा जर एका अँगलवर ठेवला होता आणि मी आता दगड पण शोधत होतो की आता पाण्यात टप्पा करून ह्यांना सगळ्यांना दाखवायचं. पण आपल्या वहिनी पण माझ्यासारखाच कॅमेरा दगडाला लावून ठेवत होत्या आणि हे करत असताना वहिनींनी माझा नकळतपणेच पूर्ण व्ह्यू ब्लॉक करून टाकला. मी खूप वेळा पाण्यात दगड मारला पण ते काय वहिनींमुळे दिसलाच नाही. थोड्या वेळानंतर माझं लक्ष वहिनींकडे गेलं आणि वहिनी अजून पण अपदत आहेत हे बघितल्यानंतर मी विचार केला की मी कॅमेरा लावून देतो वहिनींना. मग वहिनींचा कॅमेरा सेट झाल्यावर आता वेळ होती आमच्या फोटोग्राफीची. चल जहाँ मन चले दो पल के लिए सही कर जो मन करे, छोटी सी है जिंदगी बेफिक्रे बन के
हर गम को भूल के यूं। तर धाराशिव ब्लॉगर उर्फ अभय ॲस्थेटिक ब्लॉगर बनलाय आता. कर चालू 00 ते येते डायरेक्ट. 0000 आपडे. भाऊजी सिनेमॅटिक व्ह्यू ट्राय करतायत. पिचकलं ती येस. पिचकलं जाड चालू केलं चालू केलेलं का नाही. आता का आलतं वाटतं काय माहिती लॉग झालं पुन्हा. सिनेमॅटिक टेक 1 टेक 2 टेक 2 घेतलेला आहे सिनेमॅटिक व्ह्यू साठी. आणि हा कंप्लीट झालेला आहे. मासा बी येते. ओ गप्पी मासे पाळा युक्ता टाळा. तर आपल्या प्लॅननुसार ठरवलेल्या सगळ्या लोकेशन तर आपल्या कंप्लीट झाल्या होत्या. पण या सुंदर डोंगरांच्या पायथ्याशी एक खूप जुनं असं एक महादेवाचं मंदिर आहे. मग आम्ही हा विचार केला की एवढ्या सुंदर अशा सफरची शेवट महादेवाचं दर्शन घेऊन जर केली तर किती चांगलं होईल. देवाचं बघितलं मंदिर इथे आणि इथून मध्ये गेलं की नागझरी म्हणून विहीर आहे दिसतंय तुम्हाला. तर कंटिन्यू साप दिसतेच. आणि ती नागझरी का नाव पडलंय तर ही विहीर जेव्हा आधी अशी म्हणजे जुनी विहीर होती, बांधलेली नव्हती. मग जेव्हा बांधायला काढले ना इथं खोदताना लय साप निघालेले म्हणजे आत्ती साप निघालेले. आणि आपल्या महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला त्रिशूल दिसलं का तिथं आहे. चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी. आणि प्लस आपल्या सोबत जोडलेला आहे तो व्लॉगर वहिनी. ओ थांबा ना. किती मोठा वड आहे हा. तो बी कर की ब्लॉग. तेच करते. आता हे मंदिर किती जुनं आहे याचा अंदाज तुम्ही या दगडावर केलेल्या कोरीव कामावरून काढू शकता. आणि इथं पण देव आहेत असे दगडावर कोरलेले. येते जाता खाली वाकून जाऊ. आणि हा आहे मंदिरात जायचा छोटासा दरवाजा. मस्त महादेवाचं दर्शन पण झालेलं आहे. आणि थोडंसं कंटेनला बाजूला ठेवून आम्ही बसलेलो गप्पा मारत मस्त मज्जा करत कॅमेरा खाली ठेवून. तर असले जे सीन असतात ना म्हणजे लाईफमधले छोटे पार्ट हीच आपल्याला कायम लक्षात राहतात. मग कधी यायचं आपल्याला आपली सिटीची लाईफ ती सोडून नेचरच्या ह्यात यायचं आणि एन्जॉय करायचं. नेचर काय बघायचं. तर आय थिंक हे आपला शेवटचा स्पॉट होता. आपण थांबणार आता. आपण चाललोत घरी. तर मंडळी तुम्ही जर शेवटपर्यंत आला असाल तर खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि हा व्लॉगचा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला नसला तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर मग आम्ही तर चाललो आहोत आता घरी. आपण भेटूया अशाच कोणत्या तरी पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.